नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, ज्यांनी आजपर्यंत 50,000 पेक्षा जास्त मुलांना केलेलं आहे मार्गदर्शन आणि ते पण गेले 22 वर्षांपासून करत आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नवनीत मानधनी. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भरपूर गोष्टींसंदर्भात, पण मेजर मला असं वाटतंय, की आता 10वी आणि 12वीचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी आपण भरपूर गोष्टी बोलणार आहोत. पण ते मेजर ते जे करणार आहेत, त्यापेक्षा जास्त डॉक्टर नवनीत मला असं वाटतंय, की सगळ्यात आधी आपण बोलून घेऊयात, की पालक किंवा स्टुडंट्स काय चुका करतात किंवा त्यांच्याकडून अशा काही मोठ्या चुका होणार आहेत, असं तुम्हाला वाटतं का? ॲक्चुअलमध्ये होतं असं की 10वीचे जे विद्यार्थी आहेत, आपण आता ओव्हरऑल जर मागच्या 10 वर्षात एज्युकेशन सिस्टीममध्ये फार मोठे जे चेंजेस झालेत, की 10वीमध्ये बेस्ट ऑफ 5 मार्क्स मिळतात. त्यानंतर प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स आहेत. तर यामुळे आत्ताचे जे हे पर्सेंटेज या मुलांना मिळत आहेत, ते पूर्णपणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना म्हणजे दिशाभूल करणारे आहेत. त्याच्यामागचं कारण सांगतो, की जसं होतं काय, की आपल्या वेळेस 70-75% म्हणजे फार जास्त वाटायचे. आता मागच्या वर्षी महाराष्ट्रात सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई बोर्ड सोडून महाराष्ट्रातल्या 16 लाख विद्यार्थ्यांपैकी 98,000 मुलांना 100 पैकी 100 मार्क आहेत. म्हणजे इमॅजिन करा, की त्या 98,000 मुलांमध्ये जर तुम्ही असाल, तर तुमचे चान्सेस आहे, की पालकांना वाटतं, की 95% 98% मिळाले, की माझा मुलगा आय-आय-टीमध्ये जाईल, हो. जे-ई करेल, नंतर नीट देईल आणि डॉक्टर बनेल आणि इंजिनियर बनेल. हो. आणि पूर्ण भारतात साधारणपणे 25 लाख विद्यार्थी सायन्स घेऊन नीटची परीक्षा देतात, अगदी. फक्त 1 लाख सीटसाठी. म्हणजे तुम्ही जर तुमच्या वर्गात त्या 25 हुशार मुलांमधला एक असाल, तर डेफिनेटली तुम्ही नीटसाठी जायला पाहिजे. अगदी. आणि सिमिलरली जेईचा तर या पलीकडे आहे. म्हणजे जेई जेवढे देतात त्यातले बेसिक नंतर ॲडव्हान्समध्ये सिलेक्ट झाल्यानंतर फक्त 18,000 सीट्ससाठी साधारणतः भारतातून म्हणजे 1% सिलेक्शन आहे. आणि त्याच्यासाठी मुलं हे 2-2 वर्ष तयारी करतात आणि मग त्यांना लक्षात येतं, की अरे हा करिअर आपल्यासाठी नव्हता. म्हणजे मेनली आजचा कार्यक्रम ठेवण्यामागचा पर्पजच असा आहे, की साधारणपणे दरवर्षी आता आमच्याकडे 12वी सायन्स सोडून येणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हं. म्हणजे पहिले त्या पर्सेंटेजने गाफील व्हायचं, की माझा मुलगा फार हुशार आहे. हो. आजूबाजूचा वातावरण बघून त्याला इंजिनिअरिंग, डॉक्टरला पाठवायचं. त्यावेळेस 5-7 लाख रुपये खर्च करा. बाहेरच्या राज्यात पाठवण्यात तर आणखी खर्च जास्त आहे. हं. आणि त्या 2 वर्षानंतर जेव्हा त्या विद्यार्थ्याला वाटतं, की आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाही, तर एकतर तुम्ही त्याला डिप्रेशनमध्ये टाकतायत आणि त्यापेक्षाही समजा इन केस आता जर आपण बघितलं, की तिथं नाही लागला जे-ई वगैरे आय-आय-टीमध्ये नाही. मग तो करतो इंजिनिअरिंग नॉर्मल कॉलेजमधून आणि त्यांची जी परिस्थिती आहे आता महाराष्ट्रामध्ये पास होऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांना मिळणाऱ्या जॉबची. अच्छा, नॉर्मल कॉलेजमधून बी-ई केल्यानंतर पण परत एम-बी-एच करायचं आहे म्हणजे कॉमर्स एज्युकेशन आला. शेवटी तर तेच आहे. ही ज्या गोष्टी चालू आहेत सध्या म्हणजे मिसट्रेंड म्हणतो आपण पालकांचा, तो कुठेतरी थांबायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या पर्सेंटेजवरून जज करू नका. हं. म्हणजे मेनली जर त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स फार आवडत असेल, हं. देन गो फॉर सायन्स म्हणजे त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी विचार करून त्याची कुवत उगाच जस्ट 95% इज नाव नॉर्मल. आणि मला काही-काही पालकांचा फार गर्व पण आहे. म्हणजे आई-वडील दोघे डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत. ते आमच्याकडे येतात, की हे माझ्या मुलांनी ऑलरेडी ठरवलंय मला सी-ए करायचं आहे. अँड तो मुलगा डिटरमाइन असतो. मग पालकांना मजबूर व्हावं लागतं, की बाबा येस याला आम्ही सी-एला पाठवतो. आणि अशी मुलं पहिल्या अटेम्प्टमध्ये बिना खर्चाचं, कमीत कमी खर्चात सी-ए होतात, सी-एस होतात आणि त्यांना जॉब यांच्यापेक्षाही चांगला आहे. बिकॉज देअर इज अ सेल्फ एम्प्लॉयमेंट, कोणावर हो. डिपेंड नाही. तर ही एक चूक आता जेव्हा 10वीची परीक्षा देऊन रिझल्ट येईल, भरमसाठ पर्सेंटेज येणार आहे. हो. म्हणजे जसं सरकार पैसे वाटायला तयार आहे, तसं काही की मार्क्स वाटायला तयार आहेत आपलं हो. एज्युकेशन सिस्टीम. तर त्या मार्कवर न जाता त्या विद्यार्थ्याची कुवत बघून उठसूट 70% पासून 100% प्रत्येकजण सायन्स आणि आपण काय क्रिएट करतोय 2 वर्ष वाया घालतोय. तर त्याची प्रॉपर करिअर काउन्सिलिंग आणि या सगळ्या गोष्टीवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. अगदी. हं. सो ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसचे डिरेक्टर डॉक्टर नवनीत मानधनी, मला तुम्हाला एक प्रश्न असा अजून एक विचारायचा आहे, की आता जर आपण म्हणतोय, की हे सगळे करियर ऑप्शन्स आहेत आणि एवढे चांगले मार्क्स पडतायत स्टुडंट्सला, तर 10वी नंतर एक्झॅक्टली काही करियर प्लॅन आपण बघू शकतो का? डेफिनेटली बघायला पाहिजे. कारण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की आता आपण शेअर मार्केट बघतोय. हं. 4 टाइम्स वाढलेला आहे मागच्या 5 वर्षात. इंडिया इज मूव्हिंग टुवर्ड्स द वर्ल्ड्स वन ऑफ द टॉप इकॉनॉमी. या. आणि हे सगळं बघताना भारतात 3 मेजर चेंजेस झाले. एकच गव्हर्नमेंट 3दा रिपीट झालेली आहे. हो.
GSTमध्ये फार मोठे चेंजेस आहेत. डिमॉनिटायझेशन नंतर मार्केटमध्ये फार जास्त वाईटमध्ये ट्रान्झॅक्शन वाढलेत आणि याला सांभाळण्यासाठी तज्ञ व्यक्ती जो लागतो म्हणजे जगातला आपण सगळ्यात चांगला कोर्स म्हणतो चार्टर्ड अकाउंटन्सी. आणि त्या कोर्सची तयारी आम्ही तर म्हणतो 35% जरी 10वीत असेल तरी CA बनू शकतो आणि 95% असेल तरी तो नापास होऊ शकतो. त्याच्या मागचं सूत्र असं आहे की आपण प्रॉब्लेम काय की आपण जगाला बघून निर्णय घेतो. जर का तुम्ही 11वीच्या पहिल्या दिवसापासून साईड बाय साईड CAचा अभ्यास केला आणि 11वी-12वीचा अभ्यास सिमिलर असतो. या 2 वर्षात जर CAची तयारी केली तर एक तर तुमचे 6 महिने वाचतात आणि डेफिनेटली तो मुलगा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतो. आणि CA कोर्सच्या बाकी पण स्पेशालिटी आहे त्या सांगेल, पण तू करिअर प्लॅन करता म्हणजे आत्ता ही मुलं जरी अर्ध्या वाट्यात असतील 11वीच्या, आत्ता पण CAची तयारी सुरुवात केली, जी मुलं कॉमर्सला आहेत मेनली, तर त्या मुलांचा पहिल्या अटेम्प्टमध्ये CA निघू शकतो. म्हणजे CA हा ऑप्शन 10वी पास झालेल्या मुलांसाठी सुद्धा आहे. आणि करायला पाहिजे. होतं काय की आता जी मुलं ग्रामीण भागात वगैरे राहत आहेत त्यांना वाटतं 12वी नंतर ती परीक्षा आहे. हो. आणि आपण आपला प्रॉब्लेमच तो आहे की आपण फार लेट स्टार्ट करतो. आज आपण जर UPSCमध्ये बघितलं तर बिहार किंवा UP इकडची मुलं जास्त काय येतात कारण त्यांचं ते 7वीत डिसाईड झालेलं असतं की मला UPSC करायचं आहे. हो. आणि आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे की 12वी संपल्यानंतर कोणीतरी सांगेल, ग्रॅज्युएट झाल्यानंतर सांगेल की आता तू हे बघ. मग त्या केसमध्ये आपण कॉम्पिटिशनमध्ये नाही टिकत. प्रॉब्लेम तो आहे. तर मार्गदर्शनाची कमी आहे असं म्हणू येस, शकतो येस, आपण. येस. 100. आणि मग 12वी नंतरचे अजून काही करिअर ऑप्शन्स, करिअर आता जे प्लॅनिंग? विद्यार्थी मेनली 12वीत आहेत म्हणजे कॉमर्समधले विद्यार्थी किंवा सायन्समधले असे विद्यार्थी की ज्यांना आता वाटतं की आपल्यासाठी इंजिनिअरिंग नाही आहे, मेडिकल नाही आहेत किंवा आर्ट्समध्ये विद्यार्थी ज्यांना फिक्स होतं की सायकोलॉजी वगैरेचा अभ्यास करायचा आहे किंवा स्पर्धा ते सोडून ते असे सगळे विद्यार्थी जवळजवळ 5-7 करिअरमध्ये विचार करू शकता. सगळ्यात चांगला करिअर जसा मी कॉमर्स नंतर CA बोललोय की आता 6 महिन्यानंतर पण परीक्षा असते. त्याची तुम्ही तयारी परीक्षा संपली की करू शकता. आपण तयारी ती करून घेतो. आपला रिझल्ट सगळ्यात चांगला येतो. इन्स्टिट्यूटपेक्षा 3-4 टाईम जास्त येतो जनरल रिझल्टपेक्षा. नंतर दुसरा एक करिअर CMA आहे. जो विद्यार्थी ॲव्हरेज आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणतो आपण. त्याला पण GST ऑडिट वगैरे अशा करिअर अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. ज्यांना हे दोन्ही कोर्सेस काही जणांच्या मनात बसले CA अवघड आहे, CMA नाही करणार, तर मग अशी लोकं BBAकडे वगैरे जातात. BBA हा कोर्स फार चांगला आहे, परंतु होतो काय प्रॉब्लेम की तो आपण चांगल्या कॉलेजमधून करायला पाहिजे आणि चांगल्या कॉलेजमधून करण्यासाठी तुम्हाला एंट्रन्सची तयारी करावी लागते. जसं आज IIMSने पण 5 वर्षाचा BBA काढला आहे, अर्ध्या लोकांना माहितीच नाही. त्याच्या परीक्षेची तयारी आत्तापासून करावी लागते. जर तुम्हाला लॉमध्ये जायचं असेल तर CLAT आणि महाराष्ट्र CET एक्झामची तयारी करून घ्यायला पाहिजे. आणि होतं असं की आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळ्या परीक्षा झाल्यानंतर कळतात की द्यायच्या असतात. मग साधा BCom वगैरे न करता या सगळे करिअर करता येतात आणि जे विद्यार्थी ॲव्हरेज आहे, कॉमर्स हा एकमेव असा क्षेत्र आहे की ज्यातून बँकेत जाता येतं, बँकिंगमध्ये जाता येतं, स्पर्धा परीक्षेमध्ये जाता येतं. तुम्हाला म्हणजे इव्हन कॉमर्सचा विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन हे पण कोर्सेस त्यांच्यासाठी. परंतु सगळ्यात मेजर असा बेनिफिट काय आहे की तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार करिअर निवडण्याचा स्कोप फक्त कॉमर्समध्ये. इव्हन आम्ही तर म्हणतो की एखादा विद्यार्थी आत्ता 12वीत फार ॲव्हरेज आहे. त्याने या 12वीच्या सुट्ट्यात चांगला टॅली शिकून घ्यावा, वर्ड एक्सेल चांगलं करावं. त्याला पण मिनिमम 15-20 हजारचा जॉब अवेलेबल आहे. तो साईड बाय साईड BCom करून ग्रॅज्युएट होईपर्यंत 50-60 हजारपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे लगेच आणि 12वी आमच्याकडे नंतर. उलट दररोज डिमांड येते, आम्हाला अकाउंटंट पाहिजे. डिमांड अँड सप्लायमध्ये डिमांड फार जास्त आहे, चांगले अकाउंटंट नाही आहेत. म्हणजे डायरेक्ट 12वी नंतर त्यांना हा जॉब जॉब करता मिळू येतो. शकतो. येस, 100%. सो जर 12वीची परीक्षा आता ऑलमोस्ट एका महिन्यावर आहे. आता ऑलरेडी त्यांचं चालू झालंय अभ्यास करायची तयारी वगैरे. तर तुमच्या मते त्यांनी अभ्यासाची तयारी कशी करावी? काही स्पेशल टिप्स तुमच्या साईडने? साधारणपणे आजपासून आपण जेव्हा हा शो करतोय 45 दिवस बाकी आहेत परीक्षेला. हो. एका सब्जेक्टला 6 दिवस आहेत आणि या विद्यार्थ्यांनी वर्षभरात इंग्लिश, मराठी भाषा विषयाचे पुस्तक पण उघडलेलं नाही. तर सगळ्यात पहिले त्यांना 2 ते 3 तास दररोज वेळ द्यायला पाहिजे. इकॉनॉमिक्स, OCM, SP सारख्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह चांगले करून त्याला लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे. आणि अकाउंटच्या बाबतीत आपला यूट्यूब चॅनल आहे ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस. त्यामध्ये आम्ही सगळ्या सब्जेक्टचे बेसिक लेक्चर्स ठेवलेले आहेत आणि पुढे पण आपल्या डिस्कशनमध्ये येईल. आपला एक फेमस असा मॅरेथॉन असतो. मॅरेथॉन म्हणजे काय, जे माझे विद्यार्थी कॉमर्सचे ग्रामीण भागात असतील, पुण्यात असतील, ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे पण तो आत्ता जागे झाले किंवा ज्यांना क्लास लावायला जमलं नाही, जॉब करत असतील किंवा जे हुशार होते, क्लास होते, पण त्यांना असं वाटतं की मला कोणतरी सांगणारं पाहिजे की लास्ट मिनिटमध्ये काय वाचू. तर आम्ही मागच्या 5 वर्षापासून
एक मॅरेथॉन टाईप क्लास घेतो. म्हणजे सकाळी तो 9ला चालू होतो, रात्री 7ला संपतो आणि त्या 8 तासात सगळ्या वर्षभराचा सिलेबस इन्क्लुडिंग सगळे बोर्ड पेपर्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. तो आपला जो ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसचा यूट्यूब चॅनल आहे, नावात घोळ करू नका, ॲम्बिशियस. तर त्यावर तो लाईव्ह पण असतो आणि जी मुलं पुण्यात आहेत त्यांनी डायरेक्टली आपल्या क्लासला यावं. 700-800 विद्यार्थी येतात. आजपर्यंत त्या क्लासचा रेकॉर्ड आहे. 20,000 मुलांनी अटेंड केलं आहे 5 वर्षात. नॉट अ सिंगल स्टुडंट फेल्ड आणि कोणालाही म्हणजे बिलो 60% मार्क मिळत नाही. त्या एका दिवसात तो चमत्कार होतो. तर ते पण महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी स्क्रीनवर जो आपला नंबर दिला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्याला अटेंड करू शकतात. सो तुम्ही हे सगळा सिलेबस तुम्हाला एका आय विल से की एका शेल्टर खाली मिळून जाईल आणि दॅट इज ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस. सो हे आपण जे बोलतोय सर, तर ह्याच्यात अजून एक प्रश्न होता माझ्या मनात, की आपण हे सगळं शिकवतोय, पण CS हा जो एक कोर्स आहे, ह्याच्याबद्दल मी रिसेंटली खूप नेगेटिव्ह ऐकलंय आणि खूप नेगेटिव्ह बोललं जातंय. तर हे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मॅम, खरंय? मी स्वतः पण एक 50-60 करिअर कोर्सेस म्हणजे करिअरचे प्रोग्राम करताना आम्ही सहसा कॉमर्सच्या मुलांना म्हणतो, CA शुड बी युअर फर्स्ट चॉईस. कारण त्याला वर्ल्ड वाईड, इंडिया, एशियन कंट्रीजमध्ये नंबर ऑफ वर्क्स फार जास्त आहेत. हो. जर तुम्ही ॲव्हरेज असाल तर सेकंड बेस्ट कोर्स CMA येतो. हां. परंतु CSच्या बाबतीत काय होतं, CS शुड नॉट बी युअर करिअर. म्हणजे मी असं का बोलतोय, म्हणजे फार जबाबदारीने मी हे बोलतोय. हं. होतं काय की मॅम, भारतात काय की एक समजा दरवर्षी 40,000 मुलं CSची परीक्षा देतात 12वी नंतर. आता आई वडिलांना तर काही कळत नाही. मी हे कम्प्युटर सायन्सबद्दल बोलत नाही, कंपनी सेक्रेटरीबद्दल हो. बोलतोय. तर या कोर्सबद्दल असं होतं की पहिली जी याची परीक्षा असते CS EET, हं. ही जगातली सगळ्यात सोपी परीक्षा आहे. त्यात धडाधड मुलं पास होतात. 40,000 मधले 30,000 पास होतात. क्लास नाही लावला तरी होतात. बरेचसे पुण्यातले क्लासेस फ्रीमध्ये क्लास पण घेतात याचा. कारण त्यांना ती मुलं एक्झिक्युटिव्हमध्ये मिळतात. पुढच्या लेव्हलला फ्रीमध्ये म्हणजे पेडमध्ये मिळतात. हां. आणि होतं काय की ही 30,000 मुलं जेव्हा पुढे एक्झिक्युटिव्हमध्ये जातात, त्याचा निकाल येतो फक्त 11%. म्हणजे 30,000चा 11% 3,000 मुलं. बरोबर आहे? म्हणजे हं. 27,000 गळती लागली. ते मग 2, 3, 4 अटेम्प्ट देत बसतात आणि इकडे करिअर पुढे जात जातो. आपण जगाच्या मागे पडतो. अच्छा, त्यानंतर पण एक्झिक्युटिव्हमधून पुढे गेल्यानंतर प्रोफेशनल जी पुढची लेव्हल आहे, त्यामध्ये पास होणारे विद्यार्थी परत 20-30% आहेत. म्हणजे 600-700 विद्यार्थी. म्हणजे तुमच्या 3 वर्षाच्या संघर्षाच्या स्टोरीमध्ये 600 मुलं निघतात. चला, ते पण चांगलं आहे. सगळ्या कोर्समध्ये असेल असं समजूया. पण ते निघाल्यानंतर त्याला करिअरला स्कोप काय आहे? तुम्ही एकतर कंपनीचे लीगल ऑफिसर होऊ शकतात. हं. भारतात किती कंपनीज आहेत आणि त्यांना किती लीगल ऑफिसर लागणार आहे? आणि सेकंड थिंग, तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. आता CA आणि CMAच्या बाबतीत त्याला इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करता येते, GSTची करता येते, फायनान्शियल प्लॅनिंग, लोन प्रपोजल. CSला फक्त कंपनीचं काम करता येतं आणि तो पण जबाबदारीचा आहे. मग समजा माझी एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, मला त्याचं काम द्यायचं आहे, तर मी पोचलेल्या एखाद्या CSला देईल, नवीन व्यक्तीला देणार नाही. हो. म्हणजे इथं सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करायला पण फार जास्त त्रास आहे. आणि जॉबमध्ये पण माझे आत्ता एक कमीत कमी 100-1 विद्यार्थी CS पास झालेत. तर करिअरची सुरुवात एखाद्या BCom केलेला विद्यार्थी 5 वर्ष अकाउंटिंगची अनुभव असणारा जेवढा पगार आहे, तेवढा CSला आहे. मग अशा करिअरमध्ये आपण का टाईम वेस्ट करायचा? यू शुड कीप. समजा एखादा CA झाला आहे, टाईमपास म्हणून CS बाजूला करू शकतो. हं. CMA झाला एक ॲडिशनल डिग्री म्हणून. हं. बट किंवा एखादा LLB करतोय तो, पण तू याला मेन करिअर बनवू नका. आणि याच्या भरोश्यावर राहिलात, तर याला स्कोप इंडियाच्या बाहेर नाही आहे. फक्त इंडियातच आहेत जेवढ्या कंपनीज, आणि त्यात पण तुमची स्किल, कॉन्टॅक्ट्स त्या बेसिसवर. हो. तर मी सहसा मुलांना म्हणतो, काही नाही म्हणून एक ऑप्शन म्हणून बघा. बट इट शुड नॉट, म्हणजे रिॲलिटी, म्हणजे आपण टीव्हीवर बोलतोय, YouTubeवर बोलतोय, फार भान ठेवून बोलतोय, की तुम्ही असा ड्रीम बघत असाल, की हा कोर्स झाल्यानंतर माझं भविष्य एकदम गोल्डन. नॉट ॲट ऑल. ओके. म्हणजे मोजक्या अशा फर्म्स आहेत पुण्यात, माझे मित्र जे आहेत त्यांची फार मोठी फर्म आहे CSची. हं. त्यांची प्रॅक्टिस फार मोठी आहे, पण त्यांचं हे काम 20 वर्षानंतर पोहोचलेलं आहे. हो. त्यांच्याकडे 50-50 जण, पण तो असे बोटावर मोजणे एवढे आहेत. हां. असं आहे. तर त्यामुळे यात ॲज अ प्रॅक्टिस आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि नोकरी कंपॅरेटिव्हली CA आणि CMAच्या प्रमाणात कमी आहे. कारण एकच स्कोप आहे तुम्हाला, कंपनी लॉ, हां. आणि कंपनीजबद्दल काम करायचं आहे. मग त्यात कॉम्पिटिशन्स फार. असं आहे. तर म्हणजे स्कोप ऑफ लर्निंग पण कमी आहे आणि स्कोप ऑफ अर्निंग पण अर्निंग कमी आहे. पण कमी आहे आणि स्कोप ऑफ पासिंग पण कमी आहे. हो. सो म्हणून आम्ही म्हणतो की यू कॅन कीप इट ॲज अ हॉबी. आणि पालक कुठं चुकतात, अरे वा, माझा मुलगा पहिली लेवल पास. अरे ती पहिली लेवल कोणी पास होतं, पण त्याच्या पुढची लेवल त्याला झेपणार आहे का? सगळे जे पेपर्स आहेत, मोस्ट ऑफ देम लिगल भाषेत आहेत, डिस्क्रिप्टिव्ह आहेत, इंग्लिशवर कमांड पाहिजे. LLB मध्ये ड्राफ्टिंग चांगली असेल तर ती मुलं पुढे निघतात. हं. येस.
सो त्याला एक कनेक्टिंग ऑप्शन, करिअर ऑप्शन ठेवायला पाहिजेच. इट इज अ ॲडिशनल ऑप्शन, इट शुड नॉट बी युअर मेन गोल. ओके. असं. तर सर तुम्ही जसं म्हणताय की याला एक आपण सेकंड ऑप्शन ठेवूया, तर प्रायमरी ऑप्शन आपण CA जसं आपण बोलतोय, तर त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये आपण आता सांगू बघा, शकता? एकतर 11वी पासून जर सीएची तयारी केली तर फार चांगलं. हम्म. नाही केली तर आता जेव्हा 12वीला मार्चमध्ये परीक्षा संपेल त्यानंतर तुम्हाला 7 महिने मिळतात. सप्टेंबरमध्ये सीएची परीक्षा आहे. हम्म. तुम्ही जो काही 11वी 12वीमध्ये सिलेबस जर प्रामाणिकपणे शिकलाय त्याचा 60% सिलेबस सीए फाउंडेशनला असतो. ओके. फक्त तिथं आपण ऑटो रिक्षा चालवतोय तर लॉरी चालवतोय, म्हणजे ॲडव्हान्स लेवल आहे. ओके. आणि एकच सब्जेक्ट नवीन असतो, लॉ. पासिंग पर्सेंटेज 50% असतं. सीए फाउंडेशन पास झाल्यानंतर पुढची लेवल असते इंटरमिजिएट, ती तुम्हाला परीक्षा देता येते आणि नंतर फायनल. या कोर्सची स्पेशालिटी काय आहे की तुम्हाला जगातला असा कोणताही कोर्स नसेल की ज्यामध्ये जे 5 फीचर्स या कोर्समध्ये ते जगात कोणत्याही कोर्समध्ये नाही. सगळ्यात पहिले यात रिझर्वेशन नाही आहे. आपण भारतसारख्या देशात राहतो, यात एकच रिझर्वेशन आहे, हार्डवर्क. सेकंड, या कोर्सला कधीच रिसेशन येणार नाही, कारण पैशाशी रिलेटेड आहे. मंदी आली तरी पैसे पाहिजे, तेजी आली तरी पैसे पाहिजे. तिसरा, हा कोर्स प्रॅक्टिकल कोर्स आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सीए करत असता तुम्हाला आर्टिकलशिप करायची असते. त्या आर्टिकलशिप जर तुम्ही प्रामाणिकपणे करून शिकलात आणि इन केस सीए नाही पण झालात तर तुम्ही ॲज अ टॅक्स कन्सल्टंट किंवा एखाद्या ठिकाणी फायनान्स ऑफिसर मधल्या लेवलपर्यंत पण गेलात तरी तुम्हाला तेवढा जॉब मिळतो. चौथा फायदा असा आहे या कोर्सचा किंवा फीचर आपण असा बोलू की तुम्ही ज्यावेळेस आर्टिकलशिप करता सीएकडे त्याचे पैसे मिळतात. म्हणजे इट इज लर्निंग विथ अर्निंग. तुमच्या आईवडिलांचे जेवढे रुपये तुम्ही फक्त 11वीच्या त्या एखाद्या सीईटीच्या कोर्ससाठी जेवढे भरता त्या रुपयामध्ये सीएचा पूर्ण कोर्स होईपर्यंत 1.5 ते 2 लाखपेक्षा जास्त खर्च होत नाही. मी क्लासची फीस धरून घेतली, त्यात त्यात सगळ्या गव्हर्नमेंट त्यांच्या एक्झामच्या फीस झाल्यात सगळ्या, आणि ती परीक्षाचे तुम्हाला आर्टिकलशिपमध्ये दर महिन्याला जे रुपये मिळतात ते त्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे तुम्ही एकही रुपये तुमच्या आईवडिलांना त्रास नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट अशी आहे की याच्यात जॉब अपॉर्च्युनिटीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्ही आहे. आणि आज पण भारतात जेवढे सीए आहेत त्यापेक्षाही डिमांड जास्त आहे. आणि आपल्या ज्या एशियन कंट्रीज आहेत त्यामध्ये पण सीए तुम्ही करून त्यानंतर वर्ल्ड वाईड यूएसला गेलात तुम्ही सीपीए करू शकता, युरोपियन कंट्री शिफ्ट व्हायचं ACCA करू शकतात. या डिग्रीच्या बेसिसवर तुम्हाला एक्झम्पशन मिळतं आणि तुम्ही ते कोर्सेस फास्ट करून तिथं पण शिफ्ट होऊ शकतात. माझे बरेचसे मित्र आहेत, बहरीनला आहेत, दुबईला आहेत, CFO आहेत कंपनीचे, बेस्ड ऑन जस्ट अ चार्टर्ड अकाउंटन्सी डिग्री. आणि जो दुसरा कोर्स आहे CMA, माझा जो कॉमर्सचा विद्यार्थी ज्याला वाटतं की मी फार थोडासा मला सीए नको आहे, फार अवघड, डोक्यात एक बसलेला आहे की सीए अवघड असतं, तर CMA एवढा इझी कोर्स आहे. याच्या पण 3 लेवल आहेत. त्यात आर्टिकलशिपची जी ही आहे प्रमाण तो कमी आहे. आणि याच्यात काय की पासिंग पर्सेंटेज कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, कारण CMAची पहिली परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह असते. ओके. आणि याच्यात पण सेम, आता CMA GST ऑडिट करू शकतात. CMA कंपनीमध्ये जो व्यक्ती प्रॉडक्टची कॉस्ट काढतो त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारा व्यक्ती म्हणजे CMA. ओके. आणि याची इवन प्रत्येक, आता भारत ज्यानुसार आपला जो हे वाढतोय प्रोडक्शन किंवा सगळ्या गोष्टी, याला फार जबरदस्त डिमांड आहे. मराठी मीडियमचा पण विद्यार्थी, ॲव्हरेज विद्यार्थी पण यात आमच्याकडे फार चांगल्या मार्काने पास होतो. हां, तर एनिवेज आता आपण मेड इन इंडिया खूप जास्त प्रचलित झालेलं आहे, तर आय थिंक दिस विल बी अ व्हेरी गुड करिअर अपॉर्च्युनिटी. तर सर जसं तुम्ही म्हणताय की एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते किंवा मग CA साठी 11वी पासून तयारी करावी लागते आणि का करावी लागते? काही विद्यार्थी 12वी नंतर जागे होतात, पण ज्यांचे पॅरेंट्स सिन्सिअर आहे, म्हणजे आत्ता कोणी जर 11वीला असेल, आम्ही जस्ट मागच्या आठवड्यातच याची बॅच सुरुवात केली आहे. आम्ही काय, लातूर पॅटर्नवर आमचा थोडा विश्वास आहे काही असेल तरी. आम्ही काय करतो, 11वी संपेपर्यंत त्यांचा 30% सिलेबस संपून टाकतो. 11वीच्या सुट्ट्यामध्ये 12वी चालू होण्याच्या अगोदर 70%, म्हणजे ज्या दिवशी त्याची 12वी चालू होते एकदाचा सिलेबस संपला. 12वीचा कॉलेज करताना त्याला 12वीमध्ये डिस्टर्ब नको, दररोज 2-2 तास क्लास घेऊन आम्ही परत एकदा रिव्हिजन घेतो, म्हणजे दुसऱ्यांदा सिलेबस संपला. ती बॅच आम्ही डिसेंबरमध्ये संपवतो. परत त्यांना 12वी परीक्षेसाठी 3 महिने गॅप देतो, परत 3 महिन्यात आणखी रिव्हिजन घेतो. म्हणजे एकच सिलेबस 3दा शिकवला जातो. कितीही माठ विद्यार्थी असेल, जर तो फक्त लेक्चर अटेंड करत असेल तरी तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतो. आणि त्यामुळे 11वी पासून, आणि फीस मोर ऑर लेस तेवढीच आहे, फक्त त्याचा फायदा होईल की 11वी कॉमर्सला तुम्हाला कॉलेज आणि अभ्यासाला फार वेळ द्यावा लागत नाही. ॲटलिस्ट तुमची मुलं लाईनवर तरी राहतील, अभ्यासात गुंतलेली असेल. तर जर मुलात कॅलिबर असेल तर नक्की 11वी पासून करा. आणि आपल्याकडे दुबईहून विद्यार्थी 11वीला जॉईन होत आहेत, बालीतून होत आहेत, ते म्हणजे इंडियनच, आणि देन अगेन पूर्ण इंडियामधून होत आहेत, पुण्यातून होत आहेत.
तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शनमध्ये मुलं येत आहेत. सो ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अजून आपल्याला काही डिटेल्स हवे असतील तर ते मिळू शकतील येस याच्याबद्दल. येस, आपल्याला जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर कॉल केला तरी चालेल. तर सर जे आपण बोलतोय की YouTubeवर कनेक्ट करू शकतात किंवा त्यांना डिटेल्स मिळतील. तर समजा एखादा विद्यार्थी पुण्याच्या बाहेरचा आहे किंवा आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ पुणे, तर ते कसं जॉइन करू शकतील क्लासेस? मेनली 11वीच्या बाबतीत तर आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून जॉईन केलेले आहेत. ओके. आणि माझ्या बॅचेस काही रेकॉर्डेड वगैरे नसतात. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह गुगल मीटवर बॅच असते. प्रत्येक विद्यार्थी लाईव्ह बॅचमध्ये डाऊट विचारू शकतो. पॅरेंट्सला आम्ही अटेंडन्स पाठवतो आणि आपली एक वर्कबुक नावाचा प्रकार असतो. आम्ही त्यांना लिहायला काही की नोटबुकमध्ये नाही सांगत, आमच्या बुकमध्ये सांगतो. अच्छा. म्हणजे पॅरेंट्स पण घरी चेक करू शकतात की तुमचा पाल्य रोज अभ्यास करतोय का नाही. तर असा एक सिस्टीम आहे. आणि ज्यांना पुण्यातला खर्च परवडत, खरंच पुण्यात यायची गरज नाही आहे. घरी बसून पण एकदम चांगल्या दर्जाचं एज्युकेशन होऊ शकतो. आणि ऑनलाईनसाठी आपण फीस, कारण माझी इच्छा आहे की कॉमर्समध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याने शिकावं, करिअर करावं. हो. तर आपण निम्म्यापेक्षाही कमी ठेवलेली आहे. त्यामागचं कारणच असं आहे की कोविडनंतर आपल्याकडे ऑनलाईनचा एक जो पूर्ण महाराष्ट्रातून येणारा विद्यार्थ्यांचा क्राऊड आहे तो फार वाढला आहे. इवन आत्ता जे 11वीला विद्यार्थी आहेत त्यांनी वर्षभर कुठेही क्लास लावला नसेल. आपले 11वीचे पण फ्री रिव्हिजन लेक्चर्स अवेलेबल आहे यूट्यूबवर. लाईव्ह पण होतात, ते पण तुम्ही जॉईन करा. सेम 12वीचे असतात. आपला पर्पज असा आहे की ॲटलिस्ट त्यांचा 11वीचा फाउंडेशन चांगला झाला तर त्यांना 12वीत फायदा होईल. असं आहे. तर सर ज्या पद्धतीत तुम्ही सांगताय मला असं वाटतंय की तुमचे सगळेच विद्यार्थी तुमचे लाडके विद्यार्थी आहेत. तर आपल्या गव्हर्नमेंटनी लाडकी बहीण हा एक कार्यक्रम चालू केला होता. तर आता आपल्याकडे पण लाडका विद्यार्थी, लाडकी विद्यार्थी असं काहीतरी ऐकलंय मी. काय आहे हे ते फार ॲम्बिशियसचं? इंटरेस्टिंग आहे. माझं असं मत होतं की प्रत्येक विद्यार्थी फीस अफोर्ड नाही करू शकत ना. आपण हो. एकीकडे म्हणतो की शिक्षण हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि हं. दुसरीकडे आपण त्याला एन्व्हायरमेंटच देत नाही पैशांमुळे. हो. तर आम्ही काय करतो यावर्षी, हा प्रायोगिक तत्वावर आहे. 1 एप्रिलपासून 12वीची माझी बॅच चालू होती आहे. हं. 90 दिवसाची बॅच असेल, त्यामध्ये सगळा सिलेबस 12वी अकाउंट्सचा मी कंप्लीट करेल विथ रिव्हिजन एव्हरीथिंग. आणि जेव्हा त्यांची परीक्षा राहील तेव्हा एकदा रिव्हिजन पण घेईल. आणि हा सगळा सिलेबस, ज्याची माझी नॉर्मली फीस 15,000 असते, तो फक्त 2400 रुपयाला आपण ठेवलेला आहे. आणि तो ऑनलाईन अटेंड करण्यासाठी आहे, ऑनलाईन करू शकतात. ज्यांना पुण्यात फेस टू फेस करायचे, थोडेसे त्यात ज्या जागेचे चार्जेस म्हणजे 6,000 रुपये फीस ठेवली ते करू हं. शकतात. पण त्या 3 महिन्यात म्हणजे ज्या दिवशी त्यांचा कॉलेजचा पहिला दिवस चालू होईल 1 जुलैला, तोपर्यंत त्याचा सिलेबस संपलेला असेल. तर असं एक आपण चालू करतोय आणि खरोखर मुलांना फायदा होईल. आणि मेनली उन्हाळ्यात जे 3 महिने ही मुलं 11वी मधला रेस्ट टाईम समजतील, हं. तो त्यांचा खऱ्या अर्थाने उपयोगात येईल. आणि माझ्या मते 2400 रुपये हे फार कमी अमाऊंट आहे. हो. त्यात इन्क्लुडिंग GST आहे, आपले नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि आणखी एकदा रिव्हिजन आहे. म्हणजे ही कॉस्ट पण माझी इच्छा फ्रीमध्ये ठेवायची होती, पण त्याची किंमत नसते. म्हणून आपण हे सगळे खास कॉमर्समध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातला, पुण्यातला अतिहुशार विद्यार्थी सगळ्यांसाठी आहे. आणि सगळ्यांना मी ही पण गॅरंटी देतो, फक्त ते 90 डेज तुम्ही अटेंड केलात तर मिनिमम, फक्त अटेंड केलात तर मिनिमम 75% मार्क तरी मिळतात अकाउंट्समध्ये. तर म्हणजे आपण आपल्या नावाप्रमाणे खरे उतरतोय. ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस, तर सगळ्यांचं ॲम्बिशन आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न येस, करतोय. नक्की नक्की. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, स्पेशली लाडकी विद्यार्थी, लाडका विद्यार्थी या योजना संदर्भात, तर तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचा फायदा घ्या, लाभ घ्या पूर्णपणे. तर सर आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वी पालकांसाठी, आपण सगळं विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, पालकांना काय संदेश देणार आपण? सगळ्यात पहिले ना, पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही गुगल जनरेशन आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 10 पट या मुलांना सगळं माहिती आहे. हो. यांचा जो काही ओपिनियन करिअरबद्दल बनतोय, त्याला डिरेक्टली डिनाय न करता थोडं सर्च करू द्या, त्याला शोधू द्या. नो डाऊट या वयात त्यांचे मित्र जे बोलतात ते करिअर डिसाईड करतात. राईट ऑर रॉंग इज सेकंड. पण तो ॲटलिस्ट तुम्हाला कॉमर्समध्ये जर तुमच्या पाल्यांना करिअर करायचं असेल, तुम्ही माझ्याकडे क्लास नाही लावला तरी चालेल. पण तो ॲटलिस्ट एकदा काउन्सिलिंगसाठी नक्की भेटा. आणि त्या विद्यार्थ्याला जर कॉमर्समध्ये यायचं असेल, त्याच्या कुवतीनुसार आपण बेस्ट करिअर प्लॅन करून देऊ शकतो, जेणेकरून कॉमर्समध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी खऱ्या अर्थाने कॉमर्समध्ये अच्छे दिन आले आहेत हे त्याला अनुभव करायला मिळेल. राईट. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि नमस्कार. सगळ्यांना एवढं मार्गदर्शन केलं. धन्यवाद.